नागरिकांचा उन्हाळी सुट्टीतील प्रवास महागला. एसटी पाठोपाठ खासगी बस कंपन्यांकडूनही तिकीट दरात 15 ते 30% वाढ. नंदुरबारच्या नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा उद्रेक. प्रशासनाकडून कलिंग ऑपरेशन सुरू. अंडी आणि पशुखाद्यही नष्ट करण्यात येणार. पोल्ट्री व्यावसायिकांना शासनाकडून मदत जाहीर. व्यावसायिक गॅसनंतर आता पेट्रोल डिझेलचाही भडका उडण्याची शक्यता. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाचे दर वाढल्याचा फटका बसणार, तर घरगुती गॅस सिलेंडरही महागण्याची शक्यता. गॅस सिलेंडर दराच्या भडक्यामुळे हॉटेलिंग महागणार. खाद्यपदार्थांचे दर 10 ते 15% वाढणार असल्याचे स्पष्ट संकेत. महाराष्ट्र दिनी पंतप्रधान मोदींचं मुख्यमंत्र्यांना पत्र. देवेंद्र फडणवीसांच्या कामाचं कौतुक. महाराष्ट्राला सर्वतोपरी सहकार्य करण्याचंही आश्वासन. महाराष्ट्र दिनी सोनं चांदीच्या दरात घसरण. सोनं 1800 तर चांदी 3000 रुपयांनी स्वस्त. 1800 रुपयांच्या घसरणीसह सोनं पुन्हा एकदा 1.5 लाखांच्या खाली. राजा शिवाजी चित्रपट लाल किल्ल्यावर दाखवावा. दिल्लीला कळेल महाराष्ट्राच्या मातीत काय आहे. आदित्य ठाकरेंची मागणी. मराठीच्या मुद्द्यावर फडणवीसांची रोखठोक भूमिका. महाराष्ट्रात मराठी शिकलीच पाहिजे, मात्र हिंसा आणि मारहाण मान्य नाही. फडणवीसांचं नाव न घेता मनसेला इशारा. राज ठाकरे कायम भूमिका बदलत असतात. भैयांना मराठी शिकवून काय करणार, या राज ठाकरेंच्या वक्तव्यावर सरनाईकांची टीका. टीका न करता केलेल्या कामाचं कौतुक करावं. ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या सुप्रिया सुळेंना माधुरी मिसाळांचं उत्तर. सुप्रियाताई यापुढे कधीही वाहतूक कोंडीत अडकणार नाहीत. कनेक्टिंग लिंकच्या लोकार्पणानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना टोला. पंढरपुरात निकालाआधीच सुनेत्रा पवारांच्या अभिनंदनाचे बॅनर. राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी लावलेल्या बॅनरची चर्चा. 4 मे रोजी बारामती विधानसभा निवडणुकीचा निकाल. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी मुक्तीचं नवं पर्व. लोकार्पणानंतर कनेक्टिंग लिंक प्रवाशांसाठी खुला. मुंबई पुणे प्रवासात 30 मिनिटांचा वेळ वाचणार. छत्रपती संभाजीनगरमधील चौकाला दिलेल्या नावावरून मनसे आक्रमक. राजस्थान चौक नाव असलेल्या चौकाला मनसेनं फासलं काळं. महाराष्ट्र चौक नाव देण्याची मागणी. पंढरपुरात अनैतिक संबंधांच्या संशयामधून नवऱ्याकडून बायकोची हत्या. दृश्यम सिनेमाच्या स्टाईलनं मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न.